क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। अंबरनाथ के चिखलौली क्षेत्र में एक दीवानी और फौजदारी अदालत की स्थापना की गई। इस अदालत का उद्घाटन न्यायमूर्ति गिरीश कुलकर्णी ने किया। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समारोह में उपस्थित थे। अदालत का उद्घाटन समारोह आधारशिला का अनावरण और फीता काटकर किया गया। इस समारोह में जिले के कई प्रतिष्ठित वकील शामिल हुए। इससे पहले अंबरनाथ, बदलापुर, वागनी और आसपास के इलाकों के नागरिकों को न्यायिक कार्यवाही के लिए उल्हासनगर स्थित चोपड़ा अदालत जाना पड़ता था। आज अदालत के उद्घाटन के बाद 11 अगस्त से यहां न्याय व्यवस्था का वास्तविक कार्य शुरू होगा। ऑनरेबल जस्टिस उच्च न्यायालय मुंबई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा। At the same time, सत्कार करा। the audience please. आणि सदाशिव रणदिवे वकील यांनी शाल देऊन साहेबांचा सत्कार करावा। सार्वजनिक उपक्रम महाराष्ट्र राज्य यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। Please. I hope that everybody is understanding. Second to kindly. अशाच प्रकारच्या इमारती इतर ठिकाणी देखील व्हाव्यात, कारण न्यायदानाचं पवित्र काम करताना तिथला परिसर, तिथले कोर्ट रूम, तिथला बार रूम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या देखील चांगल्या असल्या पाहिजेत। नाहीतर मग अशा चांगल्या वातावरणामध्येच चांगला म्हणजे योग्य न्याय या ठिकाणी लोकांना मिळू शकतो, ही देखील एक भावना प्रत्येकाची असते। आणि म्हणूनच आपण म्हणतो न्याय खूप उशिरा मिळतो, परंतु या ठिकाणी म्हणूनच आपल्याला जास्तीची कोर्ट पाहिजेत, जास्तीचे न्यायाधीश पाहिजेत। जी यंत्रणा आहे ती उभी करून देण्याचं काम शासन म्हणून आमची जबाबदारी आहे। माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मुंबईचं हायकोर्ट जे आहे, आपलं हेरिटेज हायकोर्ट मुंबईचं, त्याला आपण बीकेसीमध्ये, कारण फार ते जुनं झालं, बीकेसीमध्ये देखील जागा देण्याचा योग आणि संधी माझ्या काळामध्ये मिळाली। कुलकर्णी साहेब, त्याची देखील लवकरच पूर्तता होईल। आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आमच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली ते देखील काम आम्ही लवकरच पार करू, अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मी एकच सांगतो, आपल्या न्यायव्यवस्थेच्या गरजा ज्या आहेत या पूर्ण करणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे, जेणेकरून आपल्याला लोकांना लवकरात लवकर न्याय देता येईल, न्याय दानाचं काम देखील आपल्याला गतीने करता येईल। कारण आपण पाहतो की आणि त्याबरोबर असं जे काही स्थानिक पातळीवर आपल्याला करता येईल, अनेक गोष्टी कुलकर्णी साहेबांच्या डोक्यात आहेत। खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं हित पाहून निर्णय देणारे हे सर्व न्यायमूर्ती ते बसलेले आहेत व्यासपीठावर। आणि आमच्या देखील सरकारचा अजेंडाच आहे की सर्वसामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणं। आणि त्यामुळे आम्हाला एक विश्वास आहे, अभिमान आहे की आपली न्यायव्यवस्था जी आहे सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, जपणूक करण्यासाठी या ठिकाणी काम करत असते। आणि म्हणूनच आजचा हा दिवस जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे अंबरनाथकरांच्या दृष्टीने। आणि म्हणूनच काही जेव्हा आपण एकत्र येतो, जेव्हा न्यायव्यवस्था असते, शासन व्यवस्था असते आणि जेव्हा जनता असते, वकील असतात, त्यावेळेस एक वेगळी भावना निर्माण होते। आणि कोर्ट आणि जनता, शासन आणि जनता हे एकमेकाच्या जवळ येतात आणि याचा देखील फायदा नक्की होतो। आणि म्हणूनच आमचे चव्हाण साहेब इकडे आहेत, ते नेहमी यामध्ये फार त्यांची भूमिका अतिशय सकारात्मक असते आणि खूप सिनियर आहेत ते। आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आजचा हा अंबरनाथकरांच्या जीवनातला, अंबरनाथकरांच्या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। क्राइम लाइन न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें।